भाग 24. सुमित्राच्या तोंडून, अभय तुझ्या वडिलांचा मुलगा नाही, हे शब्द ऐकताच खोलीत शांतता पसरली. आर्यनने अभयकडे पाहिलं. अभयच्या डोळ्यात अश्रू होते. आर्यन म्हणाला, मग अभय कोण आहे? सुमित्रा काही क्षण शांत राहिली. अभयचं खरं सत्य त्याच्या जन्माशी जोडलेलं आहे, पण हे सत्य सांगण्याची वेळ खूप आधी आली होती. अभयने डोळे पुसले. मला काहीच माहिती नव्हतं. मला नेहमी वाटत होतं की मी या घरचा मुलगा आहे. आर्यन त्याच्याजवळ गेला. तू माझ्यासाठी भाऊच आहेस, रक्ताचं नातं असो वा नसो. अभयने आर्यनला मिठी मारली. पण अन्वीच्या मनात एक प्रश्न होता. मग माझ्या वडिलांचा आणि अभयच्या जन्माचा संबंध काय? सुमित्रा म्हणाली, तुझ्या वडिलांनी अभयला वाचवलं होतं. त्याच्या जन्माचं रहस्य बाहेर आलं असतं तर अनेक लोकांचं आयुष्य धोक्यात आलं असतं. अर्जुनने विचारलं, अभयची खरी आई कोण? सुमित्रा उत्तर देण्याआधीच जान्हवी पुढे आली. ती मी आहे. सगळे स्तब्ध झाले. अभयने जान्हवीकडे पाहिलं. तुम्ही? जान्हवीच्या डोळ्यात अश्रू होते. हो अभय, पण तुला जन्म दिल्यानंतर मला तुला स्वतःपासून दूर ठेवावं लागलं. अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मला सुमित्राने का वाढवलं? सुमित्रा म्हणाली, कारण माधव तुझ्या मागे होता. त्याला वाटत होतं की तुझ्याकडे त्याच्या गुन्ह्याचा पुरावा आहे. आर्यनने विचारलं, पण अभयकडे असा कोणता पुरावा होता? जान्हवी म्हणाली, तुझ्या वडिलांनी तो पुरावा अभयच्या जन्माच्या कागदपत्रांमध्ये लपवला होता. अभय दचकला. माझ्या जन्माच्या कागदपत्रांमध्ये? जान्हवीने मान हलवली. हो, आणि ते कागद अजूनही सुरक्षित आहेत. आर्यन म्हणाला, कुठे? जान्हवी म्हणाली, जुन्या वाड्यातील बंद खोलीत. अर्जुनने लगेचच सांगितलं, ती खोली 15 वर्षापासून बंद आहे. आर्यन म्हणाला, मग आपण तिथे जाऊ. सगळे जुन्या वाड्याकडे निघाले. वाड्यात पोहोचल्यावर आर्यनने जुन्या खोलीचं कुलूप उघडलं. आत धुळीचे भरलेली कपाट होती. अभयने एका जुन्या पेटीकडे बोट दाखवलं. ही पेटी माझ्या नावावर आहे. आर्यनने पेटी उघडली. त्यात जन्म प्रमाणपत्र, काही जुने फोटो आणि एक पत्र होतं. अभयने पत्र उचललं. त्यावर लिहिलं होतं, अभयसाठी. सत्य समजल्यावर हे पत्र आर्यनसोबत वाच. अभयने पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, अभय, तू या घरचा मुलगा नाहीस, पण या घराचं भविष्य तुझ्या हातात आहे. आर्यन आणि अभय एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात वाड्याच्या बाहेर गाडी थांबली. अर्जुनने खिडकीतून पाहिलं. कुणीतरी आपल्याला फॉलो केलं आहे.
अचानक दरवाजावर जोरात ठोका पडला. एक आवाज आला, पेटी माझ्या हवाली करा, नाहीतर आज वाड्यातून कोणीही जिवंत बाहेर जाणार नाही. अभयने पत्र घट्ट पकडलं. आर्यन म्हणाला, आता कोणतंही सत्य लपणार नाही. दरवाजावर पुन्हा जोराचा ठोका पडला. सगळे घाबरले. आर्यनने अन्वीला आपल्या मागे घेतलं. अभयने पेटी छातीशी घट्ट धरली. बाहेरून पुन्हा आवाज आला, पेटी बाहेर द्या, नाहीतर दरवाजा तोडून आत येऊ. अर्जुनने हळू आवाजात सांगितलं, आपण मागच्या दरवाजातून बाहेर पडूया. आर्यन म्हणाला, नाही, आधी या पेटीत काय आहे ते पाहूया. अभयने पेटी उघडली. आत एक जुना कागद आणि एक छोटी चावी होती. कागदावर एकच वाक्य लिहिलं होतं, चावी तिथे वापरा, जिथे तुमच्या वडिलांनी शेवटचं सत्य लपवलं. अन्वीने विचारलं, हे ठिकाण कुठे आहे? सुमित्रा म्हणाली, तुमच्या वडिलांच्या जुन्या कारखाना. अचानक खिडकीची काच फुटली. सगळे दचकले. बाहेरून कुणीतरी आत येण्याचा प्रयत्न करत होतं. आर्यनने अभयला सांगितलं, पेटी घे आणि मागच्या दरवाजाने जा. अभय म्हणाला, पण तू? आर्यन म्हणाला, मी अन्वीला घेऊन येतो, तू आधी सुरक्षित ठिकाणी जा. अन्वी म्हणाली, नाही, आपण सगळे एकत्र जाऊ. तेवढ्यात दरवाजा तुटला. 2 माणसं आत घुसली. अर्जुनने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आर्यनने अन्वीचा हात पकडला आणि दोघे मागच्या बाजूने धावले. अभयही त्यांच्या मागे धावला आला. वाड्याच्या बाहेर आल्यावर सगळे गाडीत बसले. आर्यनने गाडी सुरू केली. काही अंतर गेल्यावर अभयने पेटी उघडली. त्याला आत एक फोटो दिसला. फोटोमध्ये आर्यनचे वडील, जान्हवी आणि एक लहान मूल दिसत होतं. अन्वीने फोटो पाहिला आणि दचकली. हे मूल! जान्हवीने फोटो पाहताच डोळे मिटले. अभयने विचारलं, आई, हे मूल कोण आहे? जान्हवी काहीच बोलली नाही. आर्यन म्हणाला, आई, आता तरी सत्य सांगा. जान्हवीने हळू आवाजात उत्तर दिलं, हे मूल अभय नाही. अभयच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. मग कोण? जान्हवी म्हणाली, हे मूल आर्यन आहे. आर्यन स्तब्ध झाला. हा माझा फोटो इतका जुना कसा? जान्हवी म्हणाली, कारण तुझ्या जन्माची तारीख तुम्हाला सांगितली गेली ती खरी नाही. अन्वीने विचारलं, मग आर्यनचं खरं वय किती आहे? जान्हवीने उत्तर देण्याआधीच तिचा फोन वाजला. पलीकडून एक पुरुष आवाज आला, जान्हवी, तू पुन्हा सत्य उघड करण्याची चूक केलीस. जान्हवी घाबरली. आर्यनने फोन घेतला. कोण बोलतय? समोरून उत्तर आलं, ज्याला तू गेली अनेक वर्ष मृत समजतोस. आर्यनचा चेहरा बदलला. बाबा! कॉल अचानक कट झाला. गाडीत शांतता पसरली. अन्वीने आर्यनचा हात घट्ट पकडला.
आर्यन हळू आवाजात म्हणाला, जर हा खरंच माझ्या बाबांचा आवाज असेल तर मग 15 वर्षापूर्वी मरण पावलेला माणूस आज आपल्याला फोन कसा करू शकतो? गाडीत सगळे शांत बसले होते. आर्यनच्या मनात एकच प्रश्न होता, जर फोनवरचा आवाज त्याच्या बाबांचा असेल तर ते जिवंत कसे असू शकतात? अन्वीने त्याचा हात धरला. आर्यन, काहीही झालं तरी आपण हे सत्य शोधू. आर्यन म्हणाला, हो, पण मला भीती वाटते की या सत्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. जान्हवीने अचानक सांगितलं, आर्यन, तुझ्या बाबांचा मृत्यू झाला होता, पण फोन करणारा माणूस त्यांचा आवाज वापरत आहे. अभयने विचारलं, म्हणजे कोणीतरी आपल्याला फसवत आहे? जान्हवी म्हणाली, हो, आणि मला वाटतं त्याला आपल्या प्रत्येक हालचालीची माहिती आहे. अर्जुनने गाडी थांबवली. आपण कारखान्यात जाण्याआधी एक गोष्ट तपासली पाहिजे. आर्यनने विचारलं, काय? अर्जुन म्हणाला, ही चावी. अभयने पेटीतून चावी बाहेर काढली. अर्जुनने ती हातात घेतली आणि म्हणाला, ही चावी कारखान्यातील मुख्य खोलीची नाही, ही एका जुन्या लॉकरची आहे. अन्वीने विचारलं, लॉकर कुठे आहे? अर्जुन म्हणाला, तुझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.